अचलपूर महावितरण विभागीय कार्यालयाद्वारे परतवाडा परिसरातील वीज चोरी थांबविण्याच्या हेतूने मोहीम चालविली जात आहे। त्या अंतर्गत सिंधी कॉलनी, पेंशनपुरा, गुलजार कॉलनी, ठाकुर कॉलनी, छोटा बाजार, सिव्हिल लाईन, नियाजनगर, रविनगर, सदर बाजार पोलीस स्टेशन परिसर, तिलक चौक परिसरात 21 पेक्षा जास्त वीज चोरांवर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये 8 लाख रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली। महावितरण अचलपूर विभागीय कार्यालयामार्फत विशेष करून वीज चोरी रोखण्यासाठी 4 पथक बनविण्यात आले आहे, जे परतवाड्याच्या विभिन्न क्षेत्रातील वीज चोरी रोखण्यासोबतच तात्पुरता किंवा कायमचा खंडित वीज कनेक्शनची सुद्धा तपासणी करीत आहे। अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय कुटे व संजय पुरी यांच्या नेतृत्वाखाली ही वीज चोरी रोखण्याची मोहीम चालविली जात आहे। 2 दिवस चालणाऱ्या या कार्यवाहीमध्ये हुकची व मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्यांवर विद्युत अधिनियम कलम 135 च्या अंतर्गत कारवाई करण्यात आली। तसेच त्यांच्याकडून 8 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड देण्यात आला। महावितरणाचे अधिकारी यांनी आवाहन केले की वीज चोरी न करता अधिकृत वीज कनेक्शन घेतले पाहिजे। अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय पुरी व संजय कुटे यांच्या नेतृत्वात ही कार्यवाही उपकार्यकारी अभियंता तुषार गांजरे, VR कटोले, सहायक अभियंता YB चौहान, अजय चोपड़े, अमोल बोंडे, TS रहाटे, PR गोस्वामी, राजेश तिवारी, उपव्यवस्थापक महावितरण लेखा विभाग अचलपूर, KN कोकने, आदित्य चिखले, RM मिसूरकर, SG अंबरकर, SL बुंदेले, AS ढाकुलकर, संजय सावरकर, बेलुकार सहित महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।